ड्रोन फवारणी असेल, त्यात देखील एआयचा वापर केला जातो. एआय कसा शिकतो, ह्याच्या आधी माणसे कशी शिकतात हे इथे सांगितले आहे. त्यानंतर सांगितलं आहे एआय कसे शिकतात. तर एआय आणि या माणसात फारसा फरक नाही, फक्त एआयला इमोशन्स नसतात, बाकी काम ते माणसासारखेच करतात. आता एआयला आपण आहे ना 100 जर इमेज दिल्या तरी ते सॉर्ट आउट करणार. कॅट आणि डॉग अशा आपण दोघांच्या मिळून त्यांना 100 इमेज दिल्या तरी ते सॉर्ट आउट करणार. एआय शिकत असताना आपल्याला काही एक्झाम्पल सांगितले आहेत. म्युझिक रिकमेंडेशन, ऑटो करेक्ट, टेक्स्ट, सेल्फ ड्रायव्हिंग कार. टेस्ला कार सारखे इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स असलेले कार्स ज्यात की एआय वापरले जातात ते देखील या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. सोफिया हा एक एआय जनरेटेड एक रोबोट आहे ज्यात की एआय फिटेड आहे. डिफरन्स ही त्याला त्या प्रॅक्टिकल मध्ये ते समजणार आहे. असे 5वी 6वीच्या मुलांना अगदी सिंपल आहे. म्हणजे फ्री ड्रॉइंग त्यांनी करायचे, एक 5 सेकंदाचा त्याला वेळ दिला जाईल आणि पुढे एक माहिती दिली जाईल की डॉगचं पिक्चर काढ आणि 20 सेकंद वेळ दिला जाईल. त्यावेळेस तो काढतोय की नाही हे पाहिलं जाईल. त्यानंतर हे खाली बघा, क्विक ड्रॉ खाली यायचं. हां, थोडंसं बघ. आता ह्या छोट्या लिंक आपण प्रोव्हाइड केले की जेणेकरून लिंकवर क्लिक केले की तो ऑटोमॅटिकली तिथे प्रॅक्टिकल. Now I'm going to explain the syllabus of 7th and 8th standard. ब्रीफ मध्ये सांग. सर्वप्रथम जेव्हा आपण हे 7वी आणि 8वीचा सिलेबस मुलांचे एआय आलेले आणि आता जेव्हा आपण ते 7वी 8वी गेले तेव्हा त्यांनी तो आधीचा कोर्स केलेला आहे. मग त्या 7वी 8वी मध्ये थोडंसं ॲडव्हान्स शिकवलं जातं. आपल्याला एआय स्कूल अँड लर्निंग. आता आपल्याला जेव्हा 5वी 6वी होतं तेव्हा काय होतं की एआय म्हणजे काय. आता इथं स्कूल अँड लर्निंग मध्ये याचा कसा उपयोग केला जाऊ शकतो याची आपल्याला माहिती. आता एआय पॉवर ॲप्स आहेत काही. जो पहिला एआयचा वर्जन आहे सगळ्यात जेव्हा फेमस एआय झालं तेव्हा ते ChatGPT वगैरे अशा ॲप्समुळे ते फेमस झालं. मग या ॲप्सचा वापर कसा करावा, ते ॲप्स आपल्या डेली यूजमध्ये कसे आणता येतील त्याचा त्याचा अभ्यास दिलेला आहे. आता एआय इन डिजिटल क्लासरूम्स. आता ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर आपल्याला वापरण्यात येते. कारण मुले जी सेल्फ स्टडी खूप वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात आणि शिक्षक एखादा डाऊट आपल्याला कळणार नाही तर ते एआयला विचारू शकतात. मग व्हर्च्युअल क्लासरूम्स असतील, रीडिंग टेक्स्टबुक असेल, मग त्याचं एक्सप्लेनेशन असेल ते विकिपीडिया किंवा इतर काही साधनांच्या मदतीने एआय आपल्याला देते. आता इथं आपण पाहू शकता छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या आहेत जे करून मुलांना स्वतः काही यातून ज्ञान मिळवता येईल. आता एआय वर्सेस ह्युमन ब्रेन. आता हा सर्वात इंटरेस्टिंग टॉपिक आहे या जो काही सिलेबस आहे त्यामधला. एआय आणि ह्युमन ब्रेन आणि ह्याच्यात भविष्यामध्येही यात खूप काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात की जर एआय आलेलं आहे तर मग ह्युमन ब्रेनची काय आवश्यकता आहे. आता इथं तर आहेच. तर एआय ट्रान्सलेशन एरर्स. तर एआय काही प्रकारच्या मिस्टेक्स देखील होऊ शकते की ट्रान्सलेट करताना एखादा वर्ड ट्रान्सलेट करताना एआय वेगळ्या पद्धतीनं ते ट्रान्सलेट करते. पण त्याचा एक फायदा असा आहे की चुका एआयच्या चुका करते त्यामधून एआय शिकत असते आणि त्या चुका परत ते करत नाही. आता गुड एआय आणि बॅड एआय. तो कुठल्याही नाण्याच्या 2 बाजू असतात. आता गुड एआय म्हणजे काय, जर आपण त्याचा अभ्यास आपल्या स्टडीसाठी केला, एखादा कॉन्सेप्ट आपल्याला कळाला नाही त्यासाठी आपण जर त्याचा वापर केला तर मग ते गुड एआयचं एक्झाम्पल आहे. पण बॅड एआयचं एक्झाम्पल. आता गुड एआय मध्ये काय, डॉक्टर. आता एखादा जर डिसीज असेल तर आपल्याला बऱ्याचदा माहिती की कॅन्सर पेशंट्समध्ये कॅन्सर ट्युमर असेल ते लगेच डिटेक्ट होत नाही. तर एआयचा वापर करून आपण कॅन्सरसाठी आजार डिटेक्ट करू शकतो. त्याचप्रमाणे फार्मर्सला वेदर डिटेक्ट करण्यासाठी वगैरे याचा वापर कसा करायचा हे आपल्याला दिलेलं आहे. आता एआय कॅन बी डेंजरस. आता एआयचं मी मगाशी सांगितलं की वापर करेल तसं त्याचा उपयोग आहे. आता फेक न्यूज. तर फेक न्यूजमध्ये आपण पाहतोच बरेच वेळा एडिटिंग एआय वरून आपण करू शकतो. मग त्याचा वापर असा करू नये असं या मुलांना सिलेबसमध्ये दिलेलं आहे. कारण फक्त चांगल्या गोष्टी सांगून त्यांना ज्या वाईट गोष्टी त्या समजणार नाही. आता एआय आणि जॉब्स. आता मध्यंतरी जेव्हा एआय नवीन आलं तेव्हा आपल्यातल्या बऱ्याच जणांनी यावर प्रश्न उपस्थित केला की एआय हा माणसांचे जॉब्स घेऊ शकतो. पण हा एआय जसं जॉब्स घेतो तसा हा एआय जॉब्स देतो देखील. कारण पण आता आपण इथं पाहू शकतो एआय शेपिंग फ्युचर इन मेडिसिन. आता यामध्ये एआय प्रोग्रामिंग असेल, एआय डेव्हलपर असेल, एआय डिटेक्ट्स डिसीज.
आता ट्रॅफिक सिग्नल्स, आता पूर्वी कसं असायचं की हे सगळं ऑटोनॉमिक असायचं, मग त्यानुसार मग ते काही वेळेस गुण व्हायचा त्यामध्ये जरासा. पण ए आता काय करतं की परिस्थिती पहिला जाणून घेतं काय, म्हणजे माणसाप्रमाणे ते विचार करतं आणि त्यानुसार आपल्याला आउटपुट्स आहेत ते देतात. आता इथं काही पण ऍक्टिव्हिटीज दिलेले आहे, एआय वॉटर सिस्टीम, एआय हेल्थ टॅब आता आलेलंच आहे. कम्पॅरिझन केलं, त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी जाणून घेतल्या. आता 9वी-10वी मध्ये आपल्याला एक सिम्पल चॅटबॉट तयार करायला दिलेला आहे. पायथॉनची थोडा इंट्रोडक्टरी पार्ट दिलेला आहे, कारण एवढंच पायथॉन आपली झाली नाही, फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आणि एक सिम्पल चॅटबॉट एक्झाम्पल, बाकी नवीन जास्त काही नाही याच्यामध्ये काय वेगळं वाटतंय किंवा पूर्ण चांगलं कोणाला तुमचा कन्सेप्ट काय? पारंपरिक शिक्षण आणि AI दोन्हीचा वेळ सांगा. पारंपरिक शिक्षण तर चालूच आहे, त्याला तोड येऊ नाही शकत. पण आता आपण कोरोनामध्ये बघितलं की सगळे म्हणत होते ऑनलाईन शिक्षणापासून पारंपरिक शिक्षण बंद होत होईल, सगळं ऑनलाईन होईल. पण जेव्हा कोरोना आला आणि ऑनलाईन झाले सगळं, तेव्हा लक्षात आलं की हे पारंपरिक शिक्षणच महत्त्वाचं. त्यामध्ये लक्षात आलं की सांगत असेल की ते एवढंच हां ते तुम्हाला काय वाटतं? AI हे शिक्षकांची जागा घेऊ शकेल, शिक्षका ओरिएंटेड होती, शिक्षकांना नोकऱ्या जातील ना शिक्षकांच्या. ते एक मला आला तर विषय तुम्ही सांगितलं ना नोकऱ्या जाते, पण काही नोकऱ्या शिक्षकांच्या नोकऱ्या जवळ ए मॅडमची नोकरी गेलं तर एखादा रोबोट नाही. पण आता शेवटी रोबोटला कसं आहे, त्याला इमोशन आत्ता तरी आलेले नाही आणि इमोशन आल्यानंतर पण तो वेगळा झाला. पण इमोशन असल्यामुळे आता शिक्षक ओळखू शकतात की मुलांच्या चेहऱ्यावरनं किती समजलं आहे मुलांना काय, पण तसे थोडंच ओळखू शकणार आहे किती समजलं आहे, परत सांगायचं शिक्षकांची जागा घेईल का? म्हणजे शिक्षकांना एखाद्या विद्यार्थ्याकडे बघून त्याचं नेचर पूर्ण कळतं, तसं यायला कळणार नाही असं मला वाटतं. ते न्यायामध्ये पण तुम्ही सगळे प्रोग्राम टाकणार ना, त्याच्यापेक्षा हुशार होणार ना, सगळं टाकणार प्रोग्राम टाकला तरी अरे रोबोट तुम्ही सिनेमामध्ये नाही आधीचे साऊथचे सिनेमा रोबोटचे काय नाव रोबोटच नाव आहे ना. दोन होते, दोन आले होते. तो आपला कुठल्या माहिती त्याचं त्याचं नाव शिवाजीराव गायकवाड ना, आपल्या कोल्हापूरचे त्याचा मराठी माणूस आहे. काय सांगितलं रजनीकांत आपलं टीचरचं कॅरेक्टर केले जरी समजलं त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या ना, निगेटिव्ह घ्यायची ना, असं सांगितलं कालचा नशी बोलण्यापेक्षा आपण फक्त जर तुमच्या AI असून किंवा तुमची जे शिक्षण त्याबद्दलचे कन्सेप्ट काय किंवा काय भाऊ तुला काय वाटतं? तुला काय ऑफिसर व्हायचं आर्मीचं कुठला बिझनेस बिझनेस असं काय तुला वाटलं? तुला आहे करायचे कसं होतं माझे कुठल्याच परीक्षा असतात पुन्हा कुठे आला कोणाला डोळ्यात पुढे गेलेच असं काय
होऊ शकते तर मी कामी करणार. आपल्या शाळेचा फोन होता आहे झालेला आहे विचार झालेला. आहे. तुझं राहिलं last time. प्रत्येकाचं field आहे. बघा इथं. का प्रश्न मुद्दा विचारला आपण संवाद साधला. 5 विद्यार्थी 5 जणांचं एकाचे स्वप्न रिपीट नाही झालं बरोबर ना. याचा अर्थ प्रत्येकाचा बिंदू वेगळा विचार करतो. AI कसा करणार वेगळा? यायला तुम्ही जे काय बिल्डिंग कराल तेवढंच आउटपुट देणार ना. जे नाही ना सगळं स्वतंत्र इथं बसलेले पण आहे तुमच्याकडे त्याची जागा इमोशन त्या रोबोटला येणार काही जरी तयार केलं आपण बाकी सगळे प्रोग्राम रन करू त्याचं आउटपुट करून सगळं करू. जगातले सगळे कॅल्क्युलेशन आपण सोडू त्याच्या नंतर पण त्याने कुठं मस्त स्मार्ट होतं काय दिलं होतं शिक्षकांची जागा तो रोबोट घेऊ शकतो का तर त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यातले भाव त्याला वाचता येणार. जसे शिक्षक बघितल्यानंतर आम्हाला बदल तुमच्या शिक्षक ओळखू शकतो तसं तो ओळखण्याची नक्की ओळखलं तर ते प्रॅक्टिकल खूप आवडतं. आई वडिलांची जागा विसर्जन घेऊ शकतो आपण जाणून करा कारण त्याच्यामध्ये भावना असते. भावनामध्ये जेव्हा हे जे शब्द हे दिसतात प्रेम दाखवतो आईबद्दलचं प्रेम दाखवतो लग्नाचं दाखवतो शाळेबद्दलचं तुमचं प्रेम दाखवतो गाण्याचं प्राचार्य किंवा हे भयासाहेब तुमच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे आपण हे सगळं आहे ते मला दाखवा किती टक्के खूप काय दाखवा ठीक आहे इमोशन्स या बेटर ही मेंदू याची कम्पेअर होऊ शकत नाही ते स्वतंत्र आहे बरोबर. मग आपल्याला त्याची पण मदत घ्यावी लागेल लहान परत लागेल असं काही पण मोठे होणार चांगले स्मार्ट आहेत तुम्ही सगळे सगळ्याला शुभेच्छा.